नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आहे दिनांक 22 जानेवारी 2026. तर महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दुपारपर्यंतचे कापूस बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठे स्किप करू नका. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे वसमत. आवक होती 150 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला आहे 7,880 रुपयाचा. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला आहे 8,110 रुपये. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला आहे 7,900 रुपये प्रति क्विंटलचा. नंतर आहे बाजार समिती भद्रावती. आवक आली होती 420 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,890 रुपये. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,150 रुपये. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,950 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती रिसोड. आवक आली होती 180 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,800 रुपये. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,100 रुपये. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,910 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती अहिल्यानगर. आवक आली होती 150 क्विंटलची. कमीत कमी कापसाला दर पाहायला मिळाला 7,850 रुपयाचा. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,150 रुपये. सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,950 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती हिंगोली. आवक आली होती 190 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,890 रुपये. जास्तीत जास्त कापसाला दर पाहायला मिळाला 8,100 रुपये. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला आहे 7,920 रुपये प्रति क्विंटलचा. नंतर आहे बाजार समिती वरोरा. आवक आली होती 420 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,850 रुपये. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,120 रुपये. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला आहे 7,900 रुपये प्रति क्विंटलचा. नंतर आहे बाजार समिती कारंजा लाड. आवक आली होती 160 क्विंटलची. कमीत कमी कापसाला दर पाहायला मिळाला 7,800 रुपयाचा. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,050 रुपये. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला आहे 7,920 रुपये प्रति क्विंटलचा. तर हे होते दिनांक 21 जानेवारी 2026 रोजीचे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभाव. चला तर भेटूया दुपारच्या व्हिडिओमध्ये. आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.